आमची भूमिका ही ठरलेली आहे. आम्ही पहिल्यापासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालावा या भूमिकेतूनच आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की हा कारखाना बिनविरोध करण्यासाठी, म्हणजे मी भूमिका अगोदर मांडली, भाऊंनी पण भूमिका मांडली, पण त्याला प्रतिसाद इतरांकडून मिळाला नाही, म्हणून ही निवडणूक लागलेली आहे. आमची एकच भूमिका आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण पाहतो की बागल गटाने देखील माघार घेतली, जगताप गटाने माघार घेतली. त्यांच्या पाठिंब्यासाठी काय आपला संपर्क झालाय का? निश्चितच आम्ही त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत. आमचा संवाद चालू आहे. निश्चितच तालुक्यातली संस्था वाचली पाहिजे, त्यासाठी सर्व तालुकावासियांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही संस्था चालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यापूर्वी आपण आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून देखील कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु त्यामध्ये यशस्वी चांगल्या पद्धतीने होऊ शकले नाही. आता नेमकं कसे स्वतःचा पॅनल आहे म्हणून आता तुम्हाला सांगतो की आम्ही ज्यावेळेस गाळप केलं, जवळजवळ 78,000 गाळप झालं. खरं तर 3 वर्षे कारखाना बंद होता आणि तो सहकारी तत्त्वावर, जो कोर्ट मॅटर झाल्यानंतर सहकारी तत्त्वावर झाला आणि त्याला उशीर झाला, म्हणजे तो जो नोव्हेंबरमध्ये काहीतरी निकाल लागला होता, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, आणि 3 वर्षे कारखाना बंद असल्यामुळे त्याच्या मेंटेनन्सला वेळ लागला. त्यामुळे तो कारखाना चालू होताना जानेवारीत चालू झाला, त्यामुळे 78,000 गाळप झालं. नाही तर तो लवकर निकाल झाला असता तर लवकर चालू होऊन जास्त गाळप झालं असतं. निश्चितच आम्ही त्या ठिकाणी कारखाने, शेतकऱ्यांचं पेमेंट असेल, कर्मचाऱ्यांच्या पगारी असतील, वाहन मालकांचं पेमेंट असेल, सगळ्यांचे पगारी आम्ही वेळेत आणि पेमेंट वेळेत केलेलं आहे त्या काळातलं. आणि निश्चितच अशा पद्धतीनं आम्ही सर्व तालुक्यातील सभासदांना, चांगले जाणकार मंडळींना, अनुभवी मंडळींना बरोबर घेऊन तशाच पद्धतीत चांगल्या प्रकारे आम्ही कारखाना निश्चित चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आता आपण पाहतो की कारखान्याचं भांडवल कमी आहे, म्हणजे देणं जास्त आहे. जर यामध्ये तुम्ही चालू करण्यासाठी नेमकं भांडवलाचं कशी उपलब्धता वगैरे? आता याच्यामध्ये तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की खरं तर ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे, बिनविरोध करायची आहे, त्या सर्व गट प्रमुखांनी त्यांची जी काही लोक घेणार, कोणाची 5 असतील, कोणाची 4 असतील, त्या संख्येप्रमाणे त्या गट प्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे होती. आणि ती जर घेतली असती तर निश्चितच कारखाना बिनविरोध झाला असता आणि हा खर्च बी वाचला असता. आणि यामध्ये कारखाना चालू करायला जास्तीत जास्त 15 कोटी रुपये लागणार आहेत आणि साखर पडेपर्यंत काही शेतकऱ्यांची बिलं देणं, सुरुवातीला लोकांचा विश्वास तर संपादन करावं लागेल, काटा पेमेंट ज्याला म्हणतो, तशा पद्धतीनं काही 10-12 दिवस करण्यासाठीची काही रक्कम, अशी म्हणून 25 कोटीची रक्कम झाली की तो कारखाना चालू व्हायला काही अडचण नाही. कारण ऑलरेडी त्या कारखान्याचा मेंटेनन्स आम्ही जे 78,000 गाळप केलं आणि नंतर पुन्हा काही थोडंफार गाळप झालं, त्यात बऱ्यापैकी मेंटेनन्स कारखान्याचं झालेलं आहे. आता एक आजी आमदार आहेत, एक माजी आमदार आहेत, त्यांचं आव्हान तुमच्या पुढे असणार आहे, त्याला कसं काय करू? आता मी एक उदाहरण सांगतो. मला कालच एका जाणकार मंडळीने बसल्यानंतर एक चर्चा केल्यानंतर एक अनुभव सांगितला की एक वेळ अशी परिस्थिती, ज्यावेळेस मामा वारल्यानंतर मकाई बिनविरोध झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आदिनाथचं इलेक्शन लागलं आणि त्यावेळेस मोहिते पाटील गट आणि बागल गट एकत्रच काम करत होते आणि त्यावेळेस अचानकपणे असं ठरलं की बागल गटाने ते एकत्र येणार नाहीत, मोहिते पाटलांनी वेगळी भूमिका घेतली. मग बागल गट त्यावेळेस अर्ज भरले गेले होते. मग अचानक बागल गटाला मला वाटतं काही ठिकाणी एकाच घरातले 2-2 उमेदवार सुद्धा देण्याची वेळ आली होती, म्हणजे उमेदवार शोधण्याची वेळ आली. त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी ती निवडणूक लढवली. मला वाटतं दशरथ अण्णा असतील, सुभाष अण्णा सावंत असतील, या दोघांनी स्टेज गाजवलं, बाकी कुणी मंडळी स्टेजवर नसायची आणि ह्या दोघांनी स्टेज गाजवून ते पूर्णपणे इलेक्शन चांगल्या मताधिक्यांनी, कुठल्याही गावात गेल्यानंतर असं लक्षात यायचं की लोक नसायची तिथं सभेला बसल्यानंतर तिथं, पण तरी सुद्धा जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तो कारखाना बागल गटाच्या ताब्यात त्यावेळेस दिला होता. त्यामुळे ह्या जनता ठरवणारे, आता किती बलाढ्य उमेदवार असले तरी जनतेला कळतंय कोण चांगले, कोण वाईट आहे, कोण काही करू शकतं. जनता हुशार आहे आपली. निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. सर, आपण सुरुवातीपासूनची एक भूमिका ठेवलेली आहे की जर योग्य आणि सक्षम जर पर्याय जर मिळाले, त्यातून सर्व जणांचा जर विचार झाला बिनविरोधसाठी, तर त्या योग्य आणि सक्षम पर्यायासाठी आम्ही स्वतः तयार आहोत. म्हणजे अर्ज माघार घेणे असेल किंवा चर्चेसाठी, तशा प्रकारचे आपले कोणासोबत प्रयत्न झाले का चर्चेसाठी? आता चर्चेच्या संदर्भात आम्ही संजय मामा शिंदेशी संपर्कात होतो, कारण बिनविरोध जे करतायत आणि आपले जयवंतरावजी जगताप भाऊंशी आमचा संपर्क होता, कारण भाऊ बिनविरोध करायचे म्हणायचे आणि मामांची पण भूमिका होती बिनविरोधाची. पण समोर जे दुसरं महाविकास आघाडीचे कुठलेही इतर 2 किंवा मोहिते पाटील गट असेल किंवा नारायण पाटील गट असेल, यांनी कधी बिनविरोधाची भूमिका घेतली नाही, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करायचा विषय नव्हता. पण डांगे साहेब एक प्रयत्न करत होते
पण त्या माध्यमातूनही वेगवेगळे पर्याय समोर आले आणि ते पण पर्याय चांगले वाटले. काही असे पर्याय आले की बाबा मेन गटातले नेत्यांनी कोणीच यायचं नाही, म्हटलं आम्ही तयार आहे पाठीमागे राहायला. पण आमची जी 4-4, 5-5 लोक येतील ती चांगली सक्षम असावी, ज्यांना कारखाना चालवण्याचा अनुभव असावा आणि ते काहीतरी त्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी योगदान देणारे असणारी लोक असतील तर निश्चितच असं एकत्रीकरण झालं तरी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका आम्ही त्यावेळेस मांडली. डांगे साहेब आपल्या सोबत असतील. आता तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर ते योग्य राहील. आम्ही निश्चितच त्यांच्या सुद्धा संवाद, कारण आम्ही एकत्र बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना चालवलेला आहे, आम्ही त्यांना निश्चितच आवाहन करू की आमच्यासोबत या म्हणून. शेवटी आता सगळेच वेगवेगळे गट असल्यामुळे ते काय निर्णय घेतील तो त्यांचा निर्णय असेल. तालुक्यातील बादल आणि जगताप हे 2 प्रस्थापित गट इलेक्शन पासून थोडं अलिप्त आहे. तर त्यांना मानणारा एक सभासद वर्ग मतदार आहे. बरोबर. त्यांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करणार? पण आम्ही निश्चितच त्यांचे संवाद चालू आहे. आम्ही प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सुद्धा कारखाना आमच्याकडे आल्यानंतर तुमचं सुद्धा सहकार्य आपल्याला लागणार आहे. आम्ही जरी समजा त्यातले काही संचालक असलो तर निश्चितच तुमच्या काही जाणकार मंडळी तुमच्या सहकार्यानेच आम्ही हा कारखाना निश्चित चालू करणार आहोत. हा कारखाना फक्त काही पैशाच्या स्वरूपातच मदत नसणार आहे, त्याला ऊस असेल, इतर गोष्टी त्याला बऱ्याचशा लागणार आहेत, तर त्यासाठी आम्ही निश्चितच त्यांच्याकडे जाणार आहोत. सर आपलं पॅनल पूर्णतः म्हणजे पूर्ण झालेलं दिसून येत नाही, तरी कमी झालेलं दिसून येते. अण्णांचे 2 ठिकाणी अर्ज आहेत. 21चे सदस्य संख्या असताना आपली कुठेतरी अण्णांचे 2 ठिकाणी अर्ज आणि एकूण 19 उमेदवार दिसून येते. त्याच्यामध्ये आमचा पॅनल पूर्णपणे होता. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्यातल्या एका उमेदवारानं आम्हाला ज्यावेळेस शंका आली होती थोडीफार, त्याला मी आदल्या दिवशी विचारलं होतं की तू काय करणार. त्याने आम्हाला अश्युरन्स दिलं की बाबा काय अडचण नाही. त्याने अचानक पाठीमागे घेतल्यामुळे, आणि आम्ही कोणाचा एकही उमेदवार आयात केलेला नाही. जे आम्ही सुरुवातीपासून ज्यांचे अर्ज भरले तेच आमचे उमेदवार आहेत. नाहीतर कुठून तरी उमेदवार आणायचा, त्याला तात्पुरता उमेदवारी देऊन हे करा, अशी एकही गोष्ट आम्ही केली नाही. अण्णांची उमेदवारी म्हणजे संस्था प्रतिनिधीमध्ये, त्याच्यामध्ये उमेदवार बऱ्याच ठिकाणी मिळत नाही नवीन लोकांना तरी, पण तिथं अण्णांसारखा एक सक्षम पर्याय आम्ही त्या संस्था प्रतिनिधीमधून दिलेला आहे. आणि ओबीसीमध्ये सुद्धा आपण म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही, आमच्याकडे जे 1-2 येणार होते, म्हणजे एक आपला दळवी म्हणून उमेदवार होता, त्यांनी अर्ज भरल्यानंतरच आमच्या संपर्कात आला. ते म्हणले आम्ही निश्चित तुमच्याबरोबर आहोत. आम्ही फॉर्म ठेवला, त्याचं मंजूर झाला, सगळं झालं, परंतु अंतिम क्षणी तो म्हणणं मला सभासदाच्या ह्याच्यातून उभा राहायचं. ते अशक्य गोष्ट होती, कारण आमचे खालचे उमेदवार सगळे फायनल झाले होते. त्यामुळे तिथे एक डबल उमेदवार झाला. बाकी बऱ्यापैकी नवीन उमेदवाराला एवढं सोपं नाही अशा पद्धतीनं पॅनल तयार करणं. तो आम्ही निश्चित, आणि चांगले पर्याय आहेत आमच्यात उमेदवार जे आहेत. काही युवक वर्ग आहेत, काही वाहन मालक आहेत, काही कर्मचाऱ्यांमधले प्रतिनिधी आम्ही घेतलेले आहेत, काही शेतकऱ्यांमधून प्रतिनिधी आहेत, काही जुनी जाणकार मंडळी आहेत, माजी संचालक आहेत की ज्यांचा अनुभव चांगला आहे, त्यांची इमेज चांगली आहे, काही माजी सरपंच आहेत की ज्यांनी 15-15, 10-10 वर्ष त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये काम केलेले आहेत, काही उद्योजक आहेत. अशा पद्धतीने आम्ही सर्व पूर्ण असं आम्ही सगळ्या वर्गाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. प्रचाराचा शुभारंभ कधीपासून, नारळ कधी? उद्या सकाळी आमचा प्रचाराचा नारळ आम्ही 8 वाजता फोडणार आहोत. आम्ही सर्वांना आवाहन करेल तालुक्यातील सभासदांना की त्यांनी त्या कार्यक्रमाला या. कुठे? आम्ही संगोबाच्या तिथं आदिनाथ मंदिरात तिथं आम्ही करणार आहोत. अण्णा, आपण कारखान्यातलं एक जुनं जाणतं आणि एक शेतकऱ्यांशी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी एक नाळ असलेलं नेतृत्व आहे. सध्याच्या ह्या निवडणुकीमध्ये एक नवा गट आहे, नवं नेतृत्व आहे, तुमचं मार्गदर्शन आहे. कशा प्रकारे कारखान्याच्या निवडणुकीकडे आता म्हणजे त्यांना विजयापर्यंत नेण्याचं आपली रणनीती आम्ही तुम्हाला कसं काय सांगितलं, तर आमची कशा प्रकारे काय नेमकं नियोजन कसं असणार? रणनीती आता आमची आता उद्यापासून ठरल चांगली, ती एक्सपोज नाही करू शकत नाही. पूर्वीयांना तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करत होता, आज त्यांच्या विरोधात तुम्ही लढाई उभा राहताय, कसं काय? नेहमीच आहे की लढाई आमची व्यक्तीच्या विरोधात नाही, प्रवृत्तीच्या विरोधात आहे. ज्या प्रवृत्त्या समाजघातक आहेत किंवा कार्यकर्त्याला दाबणारे आहेत, त्या प्रवृत्तीच्या विरोधात करतो आम्ही, व्यक्तीचे विषय नाही आमच्या लढाई. वार काय म्हणतो की आपण तुम्ही आदिनाथ कारखान्याचे कामगार असतील, शेतकऱ्यांची देणी असतील, त्याच्या विरोधात वारंवार आंदोलन देखील केली होती. आता तुमच्या उमेदवाराच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांना न्याय दिला जाणार? 100% जर सभासदांनी, जनतेने, शेतकऱ्यांनी जर आमच्यावर विश्वास टाकला तर निश्चितपणे त्या ठिकाणी असणारे जे कामगारांची जी अनेक वर्षे हेळसांड झालेली आहे, त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहे. त्याचबरोबर इथला ऊस उत्पादक शेतकरी असणारा ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे.
त्याला आपल्या हक्काचे दोन्ही सहकारी साखर कारखाने इथं असताना दुसऱ्याच्या कारखान्यावर त्याला हेलपाटी घालायची पाळी आली, लोकांच्या पाया पडायची पाळी आली. तर त्यांनी जर आम्हाला चांगल्या पद्धतीत संधी दिली तर आम्ही म्हणजे एक असं न भूतो न भविष्य असा एक कारभार आदिनाथच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीचा कारभार करण्याचा आमचा मानस राहील. आणि आता राजकारणाचा जर काही विचार केला कारखान्यातल्या, तर सुभाष आबा गुळवे हे रोहितदादा पवार यांच्या बारामती ॲग्रोकडे सध्या काम करतात, त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आहेत. आणि रोहितदादा पवार यांच्याच पक्षामध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली नानाबा काम करतायत. आणि आता तेच संजय मामा शिंदे माझे आमदार माहितीतल्या यांच्याकडे सध्या तिथं प्रचाराच्या नारळाला कुठेतरी उपस्थित राहणार आहे. कुठेतरी ह्या सर्वच राजकारण शेतकऱ्यांना म्हणजे ऊस उत्पादकांना योग्य वाटेल का, कसं काय राजकारण? योग्य आयोगाचा विषय नाही. सुभाष आबा गुळवे सारखा एक सुज्ञ माणूस ज्याने आदिनाथ कारखान्यावर 5 वर्ष व्हाईस चेअरमनपद भूषवलेलं आहे. सहकारामध्ये त्यांना चांगला अनुभव आहे रोहितदादाच्या नेतृत्वाखाली. आता तो माणूस जर त्यांच्या स्वपक्षाच्या आमदाराला सोडून जर संजय मामा शिंदेकडे जात असेल तर ही सुद्धा लढाई प्रवृत्तीच्या विरोधातली आहे, पक्षाच्या विरोधातली नाही असं मला वाटतं. त्याचा खुलासा सुद्धा ते करतील. कुठेतरी आव्हानात तिथून सुभाष आव्हांना कारखान्यावरून ज्यावेळेस कारखान्यावर ते आले होते त्यावेळेस तिथून त्यांना हाकलून देण्यात आलं असं सांगण्यात येते. त्याच कुठेतरी आता हे नाही, 100% ते शल्य त्यांच्या मनात राहणारच आहे ना. एक जबाबदार माणसाला एक जबाबदार माणूस आयमायवर काही घाणघाण बोलतो, तिथून हाकलून देतो, जसं काही स्वतःच्या दारात आलेला आहे. आणि ती माणूस तिथं गेला म्हणजे काही गुंडगिरी किंवा दादागिरी करायला सुभाष आबा गेलेला नव्हता. ती रितसरपणे त्या कारखान्याच्या प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्याला आणि एमएसए बँकेच्या लोकांच्या बरोबर तिथं त्यांचं ते प्रस्ताव देण्यासाठी गेलेली होती. त्यामुळे इतका कांगारावळा करायचं त्या ठिकाणी सुद्धा काही कारण नव्हतं. आता सुभाष आम्हाला आमची एवढीच विनंती राहणार आहे की आता व्यक्त व्हायला शिका. जो तुमच्यावर अन्याय झाला आहे तुम्ही ते झाल्यानंतर तुमची एक तुम्ही काढलेला व्हिडिओ मला वाटतं इंदापूरच्याच पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली होती. तो व्हिडिओ करमाळा तालुक्यातल्या सभासदांकडे व्हायरल झालेला आहे. तर त्यांनी तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल करावा आणि त्यावेळेस नेमकं काय काय घडलं होतं तिथं. तुम्ही बोर्ड लावा गेला, तिथं कटआउट तुमचा फेकून दिला, रोहितदादाचा, पवारसाहेबाचा, अजितदादाचा त्या ठिकाणी फोटो होता त्याच्यावर. तो कसा पायदळी तुडवल्या गेला, मेहरबानी तिथं तुझा आळा नाही. मग ते काय काय झालं त्यांनी ते सर्वसामान्य लोकांना सभासदाला सांगावं ना काय आहे ते. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की ही लढाई जी आहे ती कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही तर इथं प्रवृत्तीच्या विरोधातली ती लढाई असावी असं आम्हाला वाटतं. सुरुवातीला गटातटाची वाटणारी ही निवडणूक नंतरच्या 8 ते 10 दिवसाच्या कालावधीत सरकारच्या मदतीशिवाय कारखाना चालू शकत नाही अशा नेरेटिव्हवर येऊन पोहोचलेली आहे. तर लोकांना मतदारांना विश्वास देत असताना की कशा पद्धतीने कारखाना चालू यासाठी काय आश्वासन किंवा काय विश्वास द्या? तर कसं आहे की जी ती फक्त नावं घेते, वरून कोणी कोणाला काय आश्वासन दिलं ह्याची काही गॅरंटी नाही. ह्याच्यामध्ये आता जे महायुती म्हणून बोर्ड लावत आहेत, मला सांगा त्यांनी महायुतीकडून इलेक्शन लढवलंय का त्या महायुतीचे घटक तरी आहेत का, त्यांनी प्रवेश तरी केलाय कुठल्या पक्षात? त्यामुळे ते उगा आपल्या लोकांच्यात संभ्रम अवस्था पसरवण्याचा हा प्रकार आहे. कुठली महायुती म्हणून आता जे महायुतीत ते होते ते महायुतीच्या विरोधाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केलेला आहे. त्यामुळे ही महायुतीचं म्हणून बोर्ड लावणं ही चुकीची जनता ओळखते, तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. आम्ही सुद्धा महायुतीचे नेते असतील किंवा महाविकास आघाडी आमचे सगळ्यांचे संबंध चांगले. ती पण संस्था उभा करताना आम्ही सगळ्यांच्या संपर्कातूनच उभा केलेली. त्यामुळे वरती सरकार कुठलंही आलं तरी निश्चितच त्याची मदत करण्याची भावना असते. तुमचं फक्त प्रपोजल योग्य पाहिजे, तुमची मांडणी योग्य पाहिजे. आता ज्यावेळेस 1100 कोटी दिले 9 कारखान्याला, त्यातल्या एका काँग्रेसच्या माणसाला पैसे दिलेत ना सरकारने. त्यामुळे आम्ही जरी अपक्ष म्हणून निवडून आलो तरी आम्ही निश्चित सरकारकडे योग्य प्रकारे आम्ही मांडणी करून आम्ही सरकारकडून निश्चितच मदत मिळवून घ्यायचा प्रयत्न करू आणि ती मिळणार आम्हाला. काय पवार साहेबांना भेटायला गेली सर? हा गेलो होतो की काय झालं त्यांचं? आम्ही साहेबांना ही तालुक्यातली परिस्थिती सांगितली आणि मग ते म्हणले मी स्थानिकांशी बोलतो. बिनविरोधाच्या संदर्भात मी साहेबांना आवाहन करायला गेलो होतो. मग साहेब मग कारण त्यांचे जे राष्ट्रवादीची जी काही महाविकास आघाडीची होती त्यांची भूमिका बिनविरोधाची नव्हती. त्यामुळे आम्ही प्रयत्न केला साहेबांना भेटून किंवा बिनविरोधासाठी तुम्ही सगळ्यांना बोलवलं तर बिनविरोध होऊ शकतं. सर आपण दिग्विजय बागल यांच्याशी चर्चा केली.
दिग्विजय बागल यांची ही आपली भेट झाली होती. हा, आम्ही भेटतो ना कार्यक्रमात, ह्याच्यात भेटत असतो. काय चर्चा आहे काय म्हणजे त्यांच्या पाठिंब्यासाठी किंवा काय कसं काय? त्या सगळ्या गोष्टी होतीलच ना. आमचा विरोध हा अण्णा तसं म्हणले, फक्त आम्ही मकाईला विरोध केला, फक्त भाव जी काय शेतकऱ्यांची देणी होती त्या संदर्भातली आमची लढाई होती. इतर आम्ही बाकीच्या विषयाबद्दल कधी लढाई किंवा इतर गोष्टीत आम्ही कधी तुम्हाला दिसलो नाही. आणि तेवढंच नाही, मी माझ्या सासऱ्याचं सुद्धा बिल अडकलं, म्हणजे कारखान्याचं बिल अडकलं होतं, त्यासाठी सुद्धा मी शेतकऱ्यांच्या बाजूने बनवून त्यांचे पैसे मिळवून दिले. किंवा संजय मामाच्या सुद्धा कारखान्यातले काही पैसे द्यायचे त्यावेळेस मी तिथं कारखान्यावर आंदोलन केलं. त्यामुळे त्या वेळेसचे त्या गोष्टी असतात इलेक्शनच्या पिरियडमधले, ते काय मतभेद असावेत, मनभेद असू नयेत ही आमची भावना आहे आणि तीच पुढे आम्ही ठेवणार आहोत. आता या निवडणुकीत समजा आपलं पण त्यानंतर पूर्ण ताकदीशी उतरलाय, असं समजा की आपण विजयी झाला तर कारखाना कसा चालवला आपली उभ्यास काय असेल? त्याच्यामध्ये पहिलं तर हा प्रयत्न राहील की आम्ही आमचे जेवढे संचालक आहेत त्यांना सुरुवातीलाच सांगितलेले की आपल्याला कारखाना सुरुवातीला चालू करायला कमीत कमी 15 कोटीपर्यंतची रक्कम लागणार आहे सुरुवातीला. त्या संदर्भात काय माझ्या कॉन्टॅक्टने काय आमच्यातले काय आपले सुभाषबाबू शिंदे बँकेचे संचालक आहेत आणि आमच्या इतर नेत्यांशी बी संबंध आहेत. आम्ही निश्चितच सुरुवातीला एक चालू करण्यासाठी मदत आमच्या माध्यमातून काही सभासद मदत करतील, काही बँकेकडून मदत घेऊन सुरुवातीला चालू करू. एकदा पोतं बाहेर पडलं साखरेचं की कुठली बँक त्याला मदत करायला तयार असते आणि सरकारकडे लगेच आम्ही प्रपोजल देऊन जी काही आता तुम्हाला माहितीच असेल मकाईला मदत मिळालेली आहे. भाजप सरकार निश्चितच ह्या पण कारखान्याला मदत करणारच आहे. मग तिथून पुढे आम्हाला मदत मिळेलच, काय अडचण नाही. सगळ्यात मोठा प्रश्न आहे कामगारांच्या पगारीचा. त्या संदर्भात तुम्ही काय त्यांच्याशी चर्चा केली का, काय झाली? आता कामगारांचे प्रतिनिधीच आमच्या बरोबर आहेत. आता सध्या ही निवडणूक पार पडल्यानंतर जसा कारखाना चालेल, आता सुद्धा समजा हा भाडेतत्व कोणाला दिला तर ते कामगारांच्या पगाराविषयी बोलतायत का नाही, निश्चित. पण सहकारी तत्व चालल्यानंतर त्या कारखान्यातले जे काय थोडे थोडे पैसे राहतील तसे मागच्या पगारी क्लिअर करत करत होत जातील ना पुढे. आणि वरून काय मदत मिळाल्यानंतर तो भाग वेगळा. आता अण्णांच्या माध्यमातून तिथं बँकेत पैसे जमा आहेत कर्मचाऱ्यांच्या पगारीचे 2-3 कोटी काहीतरी 3.5 कोटी जमा आहेत. ते त्याच्यावरती एकदा ते सगळं कारखान्याच्या काय म्हणतो ऑफिसरच्या लोकांनी त्यांनी दिलं, बाबा हे असं एवढा ह्याचा पगार आहे, निश्चितच त्यांच्या पगारी मिळणार आहे त्या ठिकाणी. आणि आता तुम्हाला एक सांगायचं, आताच माझ्याकडे पत्र आलं आम्हाला ऑफिशियली, म्हणजे आता शिट्टी हे चिन्ह मिळालेलं आहे, म्हणजे शासनाकडून अधिकृत असं आत्ता झालं. शिट्टी हे चिन्ह आम्हाला मिळालं आमच्या पूर्वी.